हॅलो. आदरणीय निलेश बाबूराव माने IGP मॅनेजर यांचे इथे आगमन झालेले आहे. मी विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. निलेश बाबूराव माने IGP मॅनेजर साहेब या आपण स्वागत कक्षामध्ये आपलाही इथे यथोचित मान सन्मान होत आहे. पहिल्याच बॉलवर सफलता अर्जित केली ती महेंद्र मडवीनं. काय चेंडू टाकला राऊंड द स्टंप्सनं यॉर्क केलं होतं पहिल्याच बॉलवर विशालला. नवीन बॅटर तुषार पाटील इन ॲट नंबर 3. आमचे जग्गाबाई सांगडे सरचे स्वागत आहे आपलं या स्पर्धेमध्ये. पुढचा चेंडू सादर करेल महेंद्र मडवी. फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला ऑन साइडला. मिड विकेट कडे चेंडू जात असताना पहिली धाव येईल. धावसंख्येचा श्री गणेश होईल आराध्या स्पोर्ट्सला पाटणवली टीमसाठी. तुषार पाटीलनं खातं उघडलं या संघाचं. तन्मय पाटील या टीमचा मुख्य खेळाडू, त्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो आणि नेहमीच मैदानावर अनेक वेळेला अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू आहे. आणि खास करून या मॅच मध्ये त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील, कारण विशाल पाटील जो इन्फॉर्म होता बाद झालाय शून्यावर, त्यामुळे थोडस दडपण असेल. पहिल्या चेंडूवर ओपनरचं बाद होणं, त्यामुळं बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. प्रतिम फटका. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता येतोय खणखणीत असा चौकार. कमाल फटकेबाजीला मात्र सुरुवात केली तन्मय पाटीलला. 2 बॉल मध्ये 10 धावांचं योगदान दिलंय. राऊंड स्टंप्सला हा चेंडू कव्हर्स ड्राइव्ह पाहायला मिळतोय. लॉंग चेस आहे लॉंग ऑफला. पायानं जरूर अडवलाय त्या ठिकाणी चेंडू. तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ होता दुहेरी धाव पूर्ण करण्याचा. आणखीन 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. स्कोर मूव्स टू 13 नाव. चांगली बॅटिंग पहिल्याच बॉलवर त्रिफळा उडवला होता महेंद्र मडवीनं विशालचा, परंतु त्यानंतर मात्र डाव सावरलाय तो तन्मय पाटीलनं. आतापर्यंत 3 बॉलचा सामना केलाय आणि 12 धावांचं योगदान दिलंय या खेळाडूनं. 13 वर 1 अशी धावसंख्या. नो बॉलचा इशारा पंचांचा. कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचलाय, त्यामुळे 1+2 अशा 3 धावा मात्र प्राप्त होतील. स्टेपिंग नो यावेळेस मात्र घोषित करण्यात आलाय आणि त्याचमुळे इकडे 3 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. 16 रन्स. पहिल्या बॉलवर यॉर्क केलं होतं, त्रिफळा उडवला होता, परंतु त्यानंतर मात्र थोडासा मार खाल्लाय महेंद्र मडवीनं. फ्री हिटचा बॉल. शेवटचा चेंडू या षटकामधील आणि तोही फ्री हिट. लोवा फुल टॉस. तन्मयनं यावेळेस मात्र उचललाय बॉल ऑन साइडला मिड विकेटला. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावेच्या बरोबरीने टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावफलकावर आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणवली संघाची धावसंख्या 1 गडी बाद 17 धावा. महागड षटक पहिलंच NCC उलवे संघाकडून, त्यामुळे पहिल्या बॉलवरची विकेट, तो आनंद जास्त वेळ मात्र राहू शकला नाहीये चेहऱ्यावर. त्यानंतर पुढच्या 5 बॉलमध्ये 17 धावा येताना दिसल्या. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवर NCC उलवे संघाकडून भावेश कारकर, एक चांगला गोलंदाज ओळखला जातो या टीमचा. चांगलं व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे, परंतु ज्या पद्धतीने आज तन्मय पाटीलच्या बॅटमधून धावा निघाल्यात, चांगले स्ट्रोक्स निघालेत,
संघाचा मुख्य खेळाडू सुद्धा आहे. पॉवर प्लेचं दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर, मिड विकेट, लॉंग ऑन आणि एक्स्ट्रा कव्हर. ड्राईव्ह केलाय थ्रू द कव्हर्स आणि यासाठीच तैनात करण्यात आलाय क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला. अन्यथा फार क्वचित तुम्हाला पॉवर प्ले मध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. चांगला कव्हर ड्राईव्ह खेळतो, ऑफ साइडला सुंदर फटके सजवतो आणि हे याचा अभ्यास असतो आजकालच्या सगळ्याच खेळाडूंना. सिंगल रन टोटल 18 वर. तुषार पाटील स्ट्राइक एंडला फलंदाज. ओ बॅक टू द बॉलर्स. गोलंदाजाच्या डोक्यावरून थोडासा पुढे पडला चेंडू. पहा चांगला चेंडू यावेळेस भावेश कारकर थोडंसं पुनरागमन करण्याच्या तयारीमध्ये. सिंगल पुन्हा एकदा घेता आली तुषार पाटीलला. 3 चेंडू मध्ये 3 धावा त्यानं आतापर्यंत काढल्यात. परंतु पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये थोडासा धावसंख्येला अंकुश घालण्याचं काम गोलंदाज भावेश खारकर करतोय. ओ सोडून दिला हा चेंडू. लेफ्ट केला होता अचानकपणे. इकडे मात्र थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. खेळपट्टीमध्ये थोडासा टर्न पाहायला मिळाला. पाहू शकता रिप्ले मधून तन्मयनं का सोडला हा चेंडू. टप्पा पडला ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्यानंतर आतमध्ये आला. कमाल ऑफ ब्रेक पाहायला मिळाला. कटर बॉल होता इकडे मात्र आणि सोडून दिला. शेवटच्या क्षणाला कोणती छेडछाड केली नाहीये. ओ इकडे मात्र मिसक्यूट झालाय फटका. फॉलो थ्रू मध्ये झेल सोडाय. जसा सुटला तसा भावेश हात मात्र डोक्यावर गेले होते. निलेश कारकर सुद्धा नाराज आहेत. काही सगळ्यात महत्वाची विकेट ठरली असते आणि इकडे मात्र पहा सफलता. अगोदरच म्हणालो होतो व्हेरिएशन बॉलर आहे. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर जाणाऱ्या चेंडूला मात्र मोठा स्ट्रोक करण्यासाठी गेला, त्यामुळे मिसटायमिंग झाला होता. पहा सोप्पा झेल. तर या दीपकजी म्हात्रे कोण गावचे सरपंच हे दीपकजी म्हात्रे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. दीपक म्हात्रे म्हटलं तर नेहमीच आम्हाला त्यांचं सहकार्य लाभलं. तर मग कोणताही कार्यक्रम असू द्या तर त्या कार्यक्रमामध्ये आवश्यक सहभागी राहणारे दीपक म्हात्रे साहेबांचं आगमन. ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. एक धाव सहजतेने मिळेल त्या ठिकाणी. आता तन्मय पाटीलचा सोडलेला झेल या मॅच मध्ये किती निर्णायक ठरणार आहे येणारा काळ ठरवेल. परंतु हे षटक मात्र एनसीसी उल्वे संघासाठी लाभदायक ठरले. कारण पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या त्या भावेश कारकरनं. सध्याच्या घडीला एनसीसी उल्वे संघासाठी भरवशाचा गोलंदाज राहिलाय. अनेक स्पर्धांमध्ये खरं तर त्याचे मिश्रणयुक्त गोलंदाजीनं प्रभावित करत असो, फलंदाजांना सुद्धा चकित करतो. पाहूया तुषार पाटील. शॉट ऑफ लेंथ होता. इकडे मात्र फटका मिस टायमिंग झालाय. पॉइंटला झेल टिपलाय. दुसरा धक्का लागेल आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोलीला. फलंदाज माघारी परतेल तुषार पाटील. यशस्वी षटक एनसीसी उल्बे संघाकडून या ओव्हरमध्ये भावेश कारकरनं दिल्या फक्त आणि फक्त 3 धावा. एक फलंदाज सुद्धा बाद झाला. शेवटच्या बॉलवर सिद्धेशनं टिपलेला तो झेल आणि तुषार पाटील मात्र बाद झालाय. पहिल्यांदा विशाल आणि आता मात्र तुषार. तन्मय पाटीलच्या साथीला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना योगेश पाटील 4थ्या क्रमांकावर. हा खेळाडू सध्या थोडासा इन्फॉर्म आहे पाटणोली संघाकडून. योगेश पाटील. तन्मय पाटीलची आज बॅट लागली ही एक जमेची बाब आहे पाटणोली संघाच्या दृष्टिकोनातून. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर संकेत भोईर तयार होतोय.
सलग तिसऱ्या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. इकडे पाहूया. फुल टॉस आहे. बॅक टू द बॉलर्स. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका लॉंग ऑनचा फिल्डर स्ट्रेट गेलाय आणि तोपर्यंत मात्र फक्त एकच धाव घेण्याचा होती. या संपार रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. वाईस राईटसाठी प्रिव्ह्यू कॉल करण्यात आलाय. चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आमची संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. राज पाटील, प्रणव आणि संपूर्ण टीम लवकरच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. कंट्रोल रूम मधून हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पाहूया चेक केलं जातं वेस्ट राईट आहे की नाही. सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी फॉर लाईव्ह इव्हेंटची. रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर या वाहिनीनं 3 लाखांचा टप्पा ओलांडलाय आणि त्यांची वाटचाल 4 लाखाकडे आहे. त्याचं सेलिब्रेशन अजूनही पेंडिंग आहे. परंतु नक्कीच हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हीच ती संधी आहे तुम्हाला सबस्क्राईब करण्याची. तर सध्याच्या घडीला रायगडमध्ये सगळ्याच मुख्य स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंट्सच कव्हर करतो. अनेक आयोजकांची मागणी सुद्धा 24 लाईव्ह इव्हेंट्सला आहे आणि म्हणूनच अनेक स्पर्धांचे अपडेट्स तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळतील. फेअर डिलिव्हरी. संकेत भोईर. यावेळेस खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. चॉप करण्याचा प्रयत्न योगेशनं केला आणि निर्धाव निघून गेलाय. चांगली बॉलिंग होत्या. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय आणि अचूक टप्प्यावर शॉर्ट रनअप आहे. ही चेंडू इकडे मात्र पाहूया बाहेर जास्त वळलाय. यस, पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र पाटणोलीचा धावफलक मात्र शांत बसलाय. 2.2 ओव्हरचा खेळ झालाय. 22 वर 2. सगळीकडे 2 आकडा तुम्हाला पाहायला मिळतोय. ही चेंडू थोडासा बाहेरच निघतोय. पंच पुन्हा एकदा फिरलेत. स्वैर असल्याचा निर्वाळा दिलाय. सनात व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त रन. परंतु टप्पा अचूक आहे. थोडीशी दिशा मात्र भरकटतोय संकेत. रिव्हर्सचा प्रयत्न करण्यात आला होता परंतु कनेक्ट झाला नाही योगेशला हा चेंडू. 22चा इशारा. आणखीन एक धाव एक्स्ट्रास मध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 24 या आकड्यावर. 24 रन्स. सन्माननीय दीपक शेठ म्हात्रे साहेब, माजी सरपंच कोण ग्रामपंचायतीचे आपण पाहू शकता त्यांना स्क्रीनवर. एलईडी स्क्रीन खरं तर या स्पर्धेचं आकर्षण. अनादर व्हाईट बॉल. दिशाहीन गोलंदाजी संकेत भोईरची सध्याच्या घडीला सुरू आहे. पंचवीस धावा झाल्यात. शॉट ऑफ लाईन होता. केला यावेळेस मात्र ऑन साइडला मिड विकेटला फिल्डर आहेत त्या ठिकाणी. त्यामुळे एकच धाव मोठ्या फटक्यांपासून मागच्या 2 ओव्हर्स मध्ये तेच घडले. वंचित ठेवलाय. सुरुवात धूम धडाक्यामध्ये झाली होती परंतु आता मात्र एज लागल्यानंतर बॉल पाठीमागे चाललाय. पहा बिलकुल संधी देताना दिसत नाहीये संकेत. आणि इकडे पाहूया थोडस मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि बॉल सीमा रेषा पार. पाहू शकता आणखीन एक मजेशीर किस्सा इकडे मात्र मैदानावर. मगाशी सुद्धा असंच घडलं होतं. चेंडू अडवण्यासाठी गेला आणि बाउंड्री गेली होती. इकडे पाहूया हा फटका. इकडे पहा चेंडू घेतला आणि शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनलला नेहमी चेंडू वळण घेत असतो. इकडे पहा प्रयत्न पहा. इकडे गोल केलाय. 4 आपण स्क्रीनवर पाहू शकता
श्री दीपक शेठ म्हात्रे सरपंच कोण स्क्रीनवर आपण पाहू शकाल भव्य दिव्य स्क्रीन आपल्या पाठीमागे असणारी स्क्रीन दीपक शेठ काय पाण्याची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे त्वरित पाणी घेऊन जा या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सरपंच साहेब खरं तर हे घरचे पाहुणे आहेत प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतात आणि आज दीपक शेठ म्हात्रे यांना पण तुम्ही स्क्रीन त्या पाहुण्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवर 30 धावा 30 रन्स आणि 2 फलंदाज बाद झालेत आराध्या स्पोर्ट्सला पाटणोली पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 सौरभ गरत यांच्या शुभेच्छा आल्यात एनसीसी उलबे संघासाठी एनसीसी उलबे संघाचे समर्थक या सामन्याचा आनंद घेतात त्यांचं सहर्ष स्वागत 2 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि या 2 ओव्हर्स मध्ये बाउन्स बॅक करावा लागेल तन्मय पाटील सारखा खेळाडू खेळपट्टीवर आहे परंतु मागच्या 2 ओव्हर्स मध्ये मात्र संपूर्णपणे मी तर म्हणेन हे मिसबिलचा चौकार सोडला ना तर बाउंड्री बिलकुल आली नव्हती आणि त्याचमुळे तुलनेनं मागच्या 2 ओव्हर्स मध्ये फक्त 13 धावा येताना दिसल्यात इथेच थोडासा मी मागे पडला असं म्हणेन कडधूम धडाक्यामध्ये सुरुवात जरूर झाली तो टेम्पो जो होता तो राखता आला नाहीये पाटोली संघाला अजूनही 2 ओव्हर्स मध्ये पाहूया कशा पद्धतीनं खेळ करतात चौथं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा भावेश कारकर ज्यानं पॉवर प्ले मध्ये फक्त 3 धावांचं षटक हाताळलं होतं भावेश कारकर तयार कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये ऑन साइडला स्क्वेअर लेकडे चेंडू सरकलाय सिंगल त्या ठिकाणी मिळेल 31 धावा 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे भावेश कारकरचं हे षटक थोडंसं डोकेदुखी ठरेल की काय पुन्हा एकदा परंतु पाहूया योगेश पाटील जो थोडासा इन्फॉर्म आहे यंदाच्या हंगामामध्ये त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा असतील पाटणोली टीमला नाही प्रॉपर टायमिंग नाहीये ऑन साइडला जरूर गेला शॉर्ट मिडविकेटकडे चेंडू एकच धाव त्या ठिकाणी मिळेल रोखले संपूर्णपणे धावसंख्येला अंकुश लगावण्याचं कार्य केलंय ते निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उलबे या संघानं निलेश शेठ खारकर आहे त्यांच्या पाठीमागे भावेश कारकरनं पुनरागमन करून दिलं या मॅच मध्ये संपूर्णपणे असं नाही की विकेट्स गेल्यात तेच फलंदाज आहेत परंतु थोडंसं स्ट्रगल लोवर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय कबर्सला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्यामुळं एकच जाव मिळेल तन्मयला सिंगल रन्स फक्त जाऊ दिल्यात आतापर्यंत त्याचमुळे थोडंसं चिंतेमध्ये असेल प्रेक्षक वर्ग सुद्धा पाटणोली संघाचे समर्थक यावेळी स्क्वेअर ड्राईव्ह केला होता क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला पाहत बसला निघून गेला चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा चला स्पीडअप करा जास्त वेळ घेताय रोहित म्हात्रे आपला वेळ अलर्ट ठेवा हुकचा फटका आणि बॉल चाललाय तो बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा रेषा पार येतोय दमदार चौकार
एकीकडे 50 प्लस झाल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये चेसिंग करताना मात्र थोडस घाम फुटू शकतो तो एनसीसी उलवे संघाला. आणि तन्मय पाटील आणि योगेश पाटील अजूनही मैदानावर आहेत. खऱ्या अर्थानं भिस्त आहे पाटोली संघाची फलंदाजी मधली. ही बलस्थानं आहेत दोनही फलंदाज. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर प्रतीश पाटील. एक चांगला ऑलराऊंडर आहे या टीमचा. व्हेरी हँडसम पर्सनॅलिटी. 5वं षटक करेल. स्लॉग ओव्हरची षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर आहे. 41 धावा झाल्यात मागच्या. प्रेक्षकांना विनंती आहे कृपया पडद्यावर कोणी बसू नका. बघा पडद्यावर काही प्रेक्षक बसलेले आहेत. खर तर प्रेक्षक वर्ग तुम्हाला कृपया विनंती आहे पडद्यावर बसू नका. याचा आनंद नक्की घ्या परंतु त्या पडद्याच्या मागून घ्या. आउटसाइड ऑफ स्टंप पहिला चेंडू प्रतीचा दिशाहीन ठरवलाय मंचांनी. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन 42 धावा धाव फलकावर. हॅलो ओ यावेळेस मात्र आडवा पॅटर्न ऑन साइडला कडा प्रहार पाहायला मिळतोय. प्रतीश पाटीलच्या गोलंदाजीवर हल्ला. बॉल गेलाय उत्तुंग असा षटकार. कमाल फटका पाहायला मिळाला. तन्मय पाटीलच्या पाठमधून निघणाऱ्या या षटकारानं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 48 या आकड्यावर. प्रोजेक्टेड स्कोर इथून याच धावगतीने धावा आल्या तरी 57-58 धावा होऊ शकतील. पाठपुटला जाऊन पूलच्या तयारीमध्ये होता. मिड विकेट कडे चेंडू सरकलाय. थोडंसं मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि इकडे रिस्क उचलली गेली आणि पाहूया रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचाची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले दीपक बोराडे सरांकडून. आणि तिसरे पंच जरूर हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. नीरज राणावत पॅनल या स्पर्धेमध्ये नियुक्त करण्यात आले. सुदर्शन चला नक्कीच डिसिजन देऊया आपण. कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जात आहे. नीरज रणवत आपण असाल तर या. यानंतर टॉस साठी मी आमंत्रित करतोय. बघा पहिला विजय संघ कुडावे. बॅट्समन नॉट आउट. कुडावे संघ आणि त्यांच्या विरोधात खेळेल पहिल्या फेरीतला आपण ज्या पद्धतीने सामना पाहणार आहोत श्री स्वयंभू माऊली धाकटा खांदा आणि कुडावे. 4 ओव्हरचा मॅच असेल. टॉस साठी लगेच यायचंय. जशी इनिंग ब्रेक होईल लगेच तुम्ही टॉस करून घ्या. आणि मागच्या चेंडूवर आलेल्या 2 धावेनं पाटणोली संघाचा अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट झाल्यात. 50 अप. एक चांगली टोटल नक्कीच धाव फलकावर पाहायला मिळते. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. प्रतीश पाटील. ओ इकडे मात्र मिस टायमिंग झालाय फटका. फॉलो थ्रू मध्ये अलगद जेल टिपलाय आणि तन्मय पाटीलची इनिंग संपुष्टात. सफलता मात्र मिळवून दिले ती शेवटच्या ओव्हर मध्ये प्रतीश पाटीलला. परंतु चांगली बॅटिंग मात्र तन्मय पाटीलला आज दाखवली आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र ही विकेट प्राप्त झाले एनसीसी उलवे संघाला. तीन चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. राकेश कातकरी मैदानामध्ये दाखल झालाय. आणखीन एक हार्ड हिटर बॅटर या संघाचा. बॅटला बॉल लागला ना बाहेर गेलाच म्हणून समजा. ही ताकद आहे या खेळाडूची. परंतु पाहूया इकडे मात्र फटका अडकलाय आणि जेल टिपलाय. प्रतीश पाटीलला दुसरी सफलता. ऑन हॅट्रिक नाव. 50 वर 4था धक्का.
राकेश कातकरीला खातही उघडू दिलं नाहीये. ऑन हॅट्रिक नाव प्रतीश पाटील, यावेळेस मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. विकेट हॅट्रिक टेकन. प्रतीश पाटील या स्पर्धेमधली दुसरी विकेट हॅट्रिक घेतली आणि लगातार 3 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. 50 वर आणखीन एक धक्का मात्र बसलाय. कमालीचं कमबॅक या मॅच मध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय, ते अर्थातच एनसीसी उलवे संघाकडून. विकेट हॅट्रिक घेतली या स्पर्धेमधली दुसरी. तुषार कोळी उलव्यावरून खरं तर विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक लावत होता, तेवढ्यात झेल उडाला आणि अनाउन्समेंट करायची आमची थांबली आणि 5,000 त्याचे वाचले असतील. तो सुद्धा पटकन म्हणाला वाचले. प्रतीश साठी हे पारितोषिक जरूर लावण्यात येणार होतं, परंतु ती ऑफिशियल अनाउन्समेंट झाली नाही. परंतु जाऊया शेवटच्या बॉलकडे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. चांगली बॉलिंग मात्र यावेळेस पाहायला मिळाली. प्रतीश पाटीलला मी तर म्हणेन पूर्णपणे स्लॉगवरचं षटक मात्र आपल्या नावावर केलंय आणि ज्या ठिकाणी धावसंख्या वाढली असती शेवटच्या ओव्हरमध्ये, त्या धावसंख्येला मात्र लगाम घातलंय ते प्रतीश पाटीलच्या या विकेट हॅट्रिकनं. कमाल कामगिरी केली. नक्कीच मी तर म्हणेन हा परफॉर्मन्स सुकावणारा असेल एनसीसी उलवे संघाला. आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली 5 ओव्हर्स मध्ये धाबा जमा केल्या त्या 51 आणि 52 धाबांचं टार्गेट सेटअप करण्यात आले. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस केला जाईल आणि जोडले जातील रिव्हॉल्जी मात्रे. तर डेफिनेटली दोन्ही संगणक इथे सज्ज झालेत. कुडावे संघाचा संगणक आणि धाकटा खांदा. चला मी आपण आमंत्रित करूया पाहुण्यांना. दीपकजी म्हात्रे कोण यांना विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. एक मिनिट. दीपकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. धाकटा खांदा विपक्ष कुडावे 1-1 सामना जिंकून. हेड कॉल धाकटा खांदा. येस इट इज हेड. टॉस जिंकलाय. निर्णय फक्त कळवायचे. फिल्डिंग येस. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. चांगला क्रिकेट खेळा आणि नक्कीच प्रेक्षकांना खुश करा. हॅलो चेक. शुभ स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी समाजसेवेचे कठीण असे वर्तवैकल्य ज्यांनी सहजरित्या पेललं, ज्यांनी समर्थपणे पार पाडलं, त्या समाजसेवकांच्या अग्रगण्यावरचं नाव, त्या समाजसेवकांच्या यादीतील आणि नामावधी पहिल्या क्रमांकाचं स्थान आदरणीय कार्यसम्राट दीपक म्हात्रे सरपंच कोण यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे. दादा स्वागत. फक्त राहता जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो नंदराव शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत होत आहे. मायेचे उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय आदरणीय गजानन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. दीपक शेठ उत्तुंग कर्तृत्वाचरणी आमचा सदा टेकितो माथा, छाती ही फुगते अभिमानाने गाता तुमच्या शौर्याची गाथा. दादा आपलं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. धन्यवाद केजी. खरं तर आपण पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान ज्यांच्या मुखातून आपण ऐकलात. दीपक शेठ म्हात्रे कोण आपण स्क्रीनवर देखील त्यांना पाहू शकाल. यस दीपक शेठ. त्यानंतर जेडी. यस जेडी कम ऑन द स्टेज. जेडींचं देखील स्वागत केलं जात आहे. आज आपण पाहतोय सातत्याने नेहमीच दीपक शेठ म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावत नेहमीच त्या उपस्थित असतात. जेडींचं देखील इथे स्वागत आणि सन्मान केला जात आहे. मी संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीला विनंती करतोय की आपण जेडी यांना सन्मानित करावं.
पाहुण्यांचा होत आहे इथे सन्मान. खरं तर आपण पाहतोय या संपूर्ण तिसऱ्या रात्रीमध्ये सातत्यानं पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान होत आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये लगेच मात्र सामन्याला करूया सुरुवात. तर 52 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे संघाला शुभेच्छा आल्यात. अतिजी कोळी, मोहा तरगर त्यांच्या वतीनं त्याला सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतो आणि ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये मनोहर पाटील माझे यांचा आवाज. बॅट्समन उतरा लगेच. बघा टाइम रोहित मात्रे, आपण टाइम लावायचं लगेच. घड्याळाच्या काट्यावर मात्र प्रत्येक सामना आता खेळला जाणार आहे, कारण 25 मिनिटांचाच कालावधी असेल 5 षटकांसाठी. तर नक्की मॅचला सुरुवात होईल. योगेश पाटील या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे बघा. विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रशांत घरत यांच्याकडून हे पारितोषिक आलेलं आहे. प्रशांत घरत योगेश पाटील साठी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं पारितोषिक. खरं तर मोटिवेशन सुरू झालंय आता. आपण काल देखील बघितलं, निलेश खारकर यांनी तुषार कोहलीला पारितोषिक लावलं होतं. त्यावेळी निलेश खारकर लाईव्ह पाहत होते मॅच. आज मात्र तुषार कोहली यांनी बक्षीस लावलं होतं. अमित शेठ पाटील यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. अमित शेठ पाटील, पाटणोली. त्याचबरोबर सूरज गायकवाड बबल्या आपणही यावं, आणि त्याचबरोबर केतन दापोलकर, रतन दापोलकर, केतन दापोलकर सर्वांना ही विनंती असेल. रोशन गायकवाड आपण या सूरज गायकवाड आणि केतन, आपलं स्वागत आहे. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच. तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. गलतियां यहाँ पर विकेटों के पीछे बचाने के लिए आपके पास जब 52 रन है, गेंद ऑफस्टिक के बाहर थी, विकेट कीपर की गलती, ना तो रुकी शॉर्ट थर्ड मैन से और गेंद सीधा सीमा रेप का पार. पंजा आता हुआ किस्मत का. किस्मत के ये 6 रन है, अभी तक एक भी लीगल डिलीवरी आई नहीं और 6 रन बनाने में कामयाब रही एनसीसी उल्वे टीम. उल्वे और पाटनोली के बीच में ये दिलकश लड़ाई है. इस बार अच्छी गेंद थी, सामने गेंद को रखा था, कहीं पे निगाह है, कहीं पे निशाना. अच्छी तरीके से बल्ले से गेंद टकराई नहीं. बल्ले से 1 रन जरूर आया, सिंगल मिलेगा. छोर बदलेंगे बल्लेबाज. 52 रनों का टारगेट है. शुरुआत दमदार हो पाएगी क्या गेंदबाजी से? इस विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं है. जिस तरीके से पिछला मुकाबला घटा था, शबनम गिर रही है मैदान के अंदर, ठंडी हवाएं जारी है और यहाँ पर हम देख सकते हैं क्या गेंदबाजों का बोलबाला वैसा ही चलेगा जैसा पहले सत्र में चलेगा, या फिर उल्वे क्रिकेट टीम जो इस मुकाबले का, इस टूर्नामेंट का इतिहास है, उस इतिहास को बदलने में कामयाब रहेगी. शानदार मुकाबला चलेगा. दोनों छोर से जोर आजमाइश की जाएगी. योगेश पाटिल है तैयार, सामने है बल्लेबाज सिद्धेश मडवी. अगली गेंद आड़े बल्ले से इस गेंद को खेला. पीछे खिलाड़ी क्या पहुंच पाएगा? जब तक गेंद तक खिलाड़ी पहुंच पाता, रिले थ्रो की कोशिश थी, अटेम्प्ट कर नहीं पाए, तब तक तीसरे के लिए निकल चुके थे खिलाड़ी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विकेटों के बीच में सही से दौड़ लगाई और 3 रनों का इजाफा होता हुआ. 3 रनों के मदद से पारी आगे बढ़ जाएगी. 10 रन बिना नुकसान. एनसीसी उल्वे क्रिकेट टीम 52 रनों का पीछा करते हुए शुरुआत क्या दमदार हो पाएगी? किस तरीके से मुकाबला आगे बढ़ेगा? क्योंकि लड़ाई जीती जाती है जोश, जुनून और जज्बे से, क्योंकि हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा. क्या यहाँ पर हिम्मत दिखा पाएंगे खिलाड़ी? विकेटें एकमात्र जरिया रहेगी पाटनोली क्रिकेट टीम के लिए, तभी रन रुकेंगे. डॉट गेंदे आएगी तो प्रेशर बढ़ेगा, दबाव बढ़ेगा तो विकेटें आएगी, और विकेटें आएगी तो मुकाबले में मजा बरकरार रहेगा. लेकिन उल्वे क्रिकेट टीम की उम्मीदें कुछ अलग है, उनके तरीके कुछ अलग है. डायरेक्ट हिट का प्रयास था, ओवर थ्रो जरूर हुआ है, दूसरे के लिए खिलाड़ी पलट चुके हैं.
रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आपण चेक करूया. पाटणोली गावचे अमोलजी पाटील यांनाही विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. अंपायर्स थर्ड अंपायर या जरा. नीरजजी रणावत. डिसिजन नाव पेंडिंग. हॅलो आयोजक बघा अंपायर नसेल तर आपण आयोजक कमिटीने डिसिजन द्या. पाटणोली विपक्ष उळवे असा हा सामना आपण पाहतोय. डिसिजन नाव पेंडिंग. आज रिव्ह्यू मुलं आता पंचांना बराच काही सोपं झालंय. टेक्नॉलॉजी व्हॉट इज डिसिजन. कदाचित डिफिकल्ट आहे डिसिजन. त्याच्या मुलं अंपायर डिसिजन देतील आपल्याला. पारदर्शक निर्णय. दूध का दूध पानी का पानी. चला तोपर्यंत आपण फिल्डिंग सजवून ठेवा. निर्णय काही येईल तुमच्यापर्यंत. आपल्याकडे वेळ कमी आहे बघा. वेळ जास्त जातोय या अशा डिसिजन मुलं. परंतु निर्णय तुम्हाला योग्य आणि करेक्ट दिला जाईल. नक्कीच नंदराज शेठ सांगताय बैलगाडा शर्यत मस्त. सुतावर आलं ना का डिसिजन द्यायला सोपं जातं. इथे जास्त वेळ जातोय. ऑनफील्ड डिसिजन नॉट आउट. मॅच सुरू करायची लगेच ताबडतोब. जाएंगे दोस्तों मैदान में. मुकाबला शुरू हो जाएगा. एक बार फिर से बैक टू क्रिकेट. ऑल इज वेल. कमाल की ये गेंद थी. मिसफील्ड वाज देयर. शॉर्ट स्क्वायर लेग में. ऐसी गलतियों की गुंजाइश नहीं है. ये छोटे छोटे पल क्रिकेट में बेहद अहम हो जाते. ये छोटी छोटी गलती आपको सुधारनी होगी क्योंकि इंसान हमेशा छोटे पत्थरों से ठोकर खाता है, बड़े पहाड़ों से नहीं. टीम की रन संख्या 2 से आगे बढ़ जाएगी. टीम की रन संख्या बनी है टोटल. स्कोर कार्ड के ऊपर हम नजर डालेंगे. 14. चौदह रन स्कोर कार्ड के ऊपर है. इस ओवर की 4 गेंदें गुजर चुकी है. 2 गेंदों का आना बाकी. राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद. अच्छा स्ट्रोक. सीधे बल्ले से स्टैंड एंड डिलीवर. पीछे खिलाड़ी तैनात था. आसान सा मौका छिटका. जिस तरीके से कहते हैं ना प्यार में धोखे, क्रिकेट में मौके आपको बार बार नहीं मिलते हैं. मौका मिला था मैदान में लेकिन उसमें को भुना नहीं पाए और नतीजा हमारे सामने है. एक के बाद एक जीवनदान मिलता हुआ बल्लेबाजों को.
खतरों से खेल रही है और टीम की रन संख्या टोटल है 16 के ऊपर पारी पहुंच चुकी है। अंतिम गेंद का खेल है बाकी। योगेश पाटिल अच्छी गेंदबाजी चलती भी, लेकिन खिलाड़ियों से साथ नहीं मिल रहा है। मुकाबले में मजा बरकरार है। 5 ओवर में 52 का टारगेट था और 5 गेंदों में अब तक 16 रन बनाने में कामयाब रही है उल्वे टीम। बल्ले का अंदरूनी किनारा, खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है। थोड़ा सा फंबल है, फिर भी मिल जाएगा सिंगल। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं बिना नुकसान। एनसीसी उल्वे 52 का पीछा करते हुए 17 रन। चक्के ने इस गेंदबाज का पूरी तरीके से विश्लेषण बिगाड़ दिया। 26 के ऊपर पारी पहुंच चुकी है।
ब्लॉक होल में गेंद को रखा, गैप में गेंद जाएगी। जब तक गेंद को फील्ड करा जाता, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। एक रन की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 27, 27 रन। आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। तन्मय पाटिल एक छक्का जरूर खाया, लेकिन अब तक अच्छे दिखे हैं मैदान में। रन रोकना जानते हैं, लेकिन विकेट की सख्त तलाश है, विकेट की जरूरत है। यदि उल्वे क्रिकेट टीम को रोकना है तो एकमात्र जरिया आपके पास यही बचेगा कि विकेटें चटकाओ। तन्मय पाटिल गेंदबाज तैयार, खोद कर निकाला इस गेंद को। एक बाउंड्री जरूर आई है ओवर में, सिंगल डबल से स्कोर कार्ड को आगे बढ़ाते हुए। 2 ओवर की हुई समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल बिना नुकसान 28 रन। जीतने के लिए आने वाले 18 गेंदे और 24 रनों की है जरूरत। ले 24 की आवश्यकता, क्या ये रन रुकेंगे? किसके हिस्से में आएगी खुशी, किनके हिस्से में आएंगे गम? क्रिकेट ऐसा खेल है दोस्तों, कभी आपको हंसाएगा, कभी रुलाएगा। किनकी खुशी, किनके गम, किसकी जीत, किसकी हार, कई सारे सवाल जवाब ढूंढेंगे इस दिलकश दुनिया में दोस्तों। आने वाली 18 गेंदे और जीतने के लिए 24 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला चलता हुआ पहले दौर का यह अंतिम मुकाबला है। अगले मुकाबले का टॉस भी यहां पर किया जाएगा। अगला मुकाबला होगा कुडावे और धाकटा खांदा इनके बीच में। दूसरे दौर का वो पहली लड़ाई होगी। टीम की रन संख्या टोटल है 28, जीतने के लिए 18 गेंदे और जीतने के लिए 24 की आवश्यकता। क्या मुकाबले में इतना दमखम बचा है कि मुकाबला अंतिम क्षणों में जाएगा? अब तक आज के दिन का खेल हम देखेंगे, आज की रात का खेल हम देखेंगे। एक तरफे मुकाबले में देखने को मिले, अभी तक सस्पेंस इस प्रतियोगिता में आज की रात में गायब है। ये मुकाबला क्या हमारे दिल जोरों से धड़काएगा, देखने वाली बात है। 18 गेंदे 24, तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। जब भी मुकाबले अंतिम क्षणों में चले जाते हैं, वो थ्रिल देखने को मजा आता है, वो सस्पेंस देखने में दर्शकों को मजा आता है। क्योंकि हम चाहते हैं कि मुकाबला दिलकश हो, हम चाहते हैं कि मुकाबला हाई वोल्टेज हो, हम चाहते हैं कि मुकाबला रोंगटे खड़े कर देने वाला हो, हम चाहते हैं कि मुकाबला दिल को धड़काने वाला हो। लेकिन हमारे चाहने से न चाहने से कुछ नहीं होता। चाहना होता है बल्लेबाजों को, चाहना होता है गेंदबाजों को। किसकी चाहत होगी बल्लेबाजों को, कैसी चाहत रखेंगे गेंदबाज? आने वाली 17 गेंदे और जीतने के लिए 23 की आवश्यकता। गेंदबाजी में राकेश एक बार फिर से तैयार है इस ओवर की दूसरी गेंद लेकर। एक बार फिर से अच्छी गेंद थी, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी जरूर तैनात है। 1 रन मिल जाएगा। थोड़ा सा लेजी एटीट्यूड, थोड़ा सा फंबल, दूसरा रन चुरा लेंगे। ये गलतियां है क्रिकेट में, ये छोटे छोटे पल बेहद अहम है, बेशकीमती होते हैं। एक एक रन से मुकाबले गंवाते हुए हमने क्रिकेट खिलाड़ियों को देखा है, और वही घटता हुआ मैदान में जहां पर केवल सिंगल बनता था, 2 रन दे दिए पाटनोली क्रिकेट टीम ने। उनके झुके हुए कंधे, झुके हुए सर बता रहे हैं कि थोड़े से डरे सहमे से नजर आ रहे हैं। लेकिन डरना मना है दोस्तों। क्रिकेट में जैसे हमेशा कहते हैं, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। वो लड़ने का जज्बा आपके अंदर नजर आना चाहिए। अंतिम 16 गेंदे और जीतने के लिए 21 की आवश्यकता। सिद्धेश मंडवी और प्रतीश पाटिल, क्या कमाल की बल्लेबाजी अब तक राइट आर्म ओवर द विकेट से। खिलाड़ी वहां पर जरूर तैनात है, क्या मौका बन जाएगा? जी हां, पहला खिलाड़ी मैदान के बाहर है। कहानी में ट्विस्ट है, पिक्चर अभी बाकी है। 15 गेंदे 21 की जरूरत। पंद्रह गेंदे जीतने के लिए 21 रनों की जरूरत अभी भी है। पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटा, सिद्धेश जाएंगे मैदान के बाहर।
अब यश मडवी आएंगे। प्रतीश पाटिल 9 गेंदों में अब तक 13 जोड़े हैं, लेकिन काम अभी भी समाप्त नहीं हुआ दोस्तों। 15 गेंदे 21 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। जैसे कहते हैं ना, मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अगर दिल में हो कुछ करने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। अंतिम गेंदे बचेगी 15 और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। क्या मुकाबले में पलटवार किया जाएगा पाटनोली क्रिकेट टीम के माध्यम से? यह भी देखने वाली बात है, क्योंकि शक्ति अपने शब्दों में रखो, अपनी आवाज में नहीं, क्योंकि फसल बारिश से अच्छी होती है, बाढ़ से नहीं। कॉन्फिडेंस अच्छी बात है, लेकिन ओवर कॉन्फिडेंस बुरी बात है। 15 गेंदे 21 रनों की अभी भी जरूरत है। जबरदस्त मुकाबला चलता हुआ, क्योंकि खेल ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी दिखाओ जब सामने बादशाह हो। कमबैक है, वापसी है, एक विकेट नई ऊर्जा लाता है क्रिकेट में। इस तरीके के मोमेंट हमने कई बार देखे हैं क्रिकेट में। अंतिम गेंदे बचेगी 14 और जीतने के लिए 21 रनों की अभी भी आवश्यकता। क्या मुकाबला बनेगा दोनों छोर से? एक तरफ पाटनोली है, दूसरी तरफ उल्वे टीम है। उल्वे टीम थोड़ी सी हावी है, 14 में 21 की जरूरत है। ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी। जिस तरीके से पंचाओं में उड़ने के लिए अपने पंख खोलते हैं, उसी तरीके से अंपायर ने अपने बाहें खोली और हमें अंपायर ने दिखाया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई अंतिम 14 गेंदे जीतने के लिए 20 रनों की अभी भी जरूरत है। राकेश कातकरी 4 गेंदे फेंकी है, 4 रन खर्च करें। स्ट्राइकर इनके ऊपर प्रतीश पाटिल। कमाल की ये गेंद है, कमाल की ये गेंद है। यश मडवी है, माफ करना दोस्तों, स्ट्राइकर एंड के ऊपर। प्रतीश इंतजार कर रहे हैं अपने बारी का, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। कमाल का ओवर अब तक घटा है, 5 गेंदे फेंकी है, रन खर्च करे हैं केवल 4। एक वाइड उसमें शामिल था, एक सफलता राकेश के लिए आई और मुकाबला पूरी तरीके से बदल गया है। 13 गेंदे और जीतने के लिए 20 की आवश्यकता। जो सस्पेंस हम चाहते थे, जो थ्रिल हम चाहते थे, ये मुकाबला क्या दिलों को जोरों से धड़काएगा। 13 गेंदे 20 की है जरूरत। ऑफ स्टिक के बाहर शरीर से दूर रखने की कोशिश है, नाराज है अपने आप से, नाराजगी जताते हुए मैदान में। अंतिम 13 गेंदे और जीतने के लिए 19 रनों की आवश्यकता। उल्वे और पाटनोली के बीच में यह हैरत अंगेज ये लड़ाई। एनसीसी उल्वे बनाम आराध्या स्पोर्ट्स पाटनोली। अंतिम 13 गेंदे और जीतने के लिए 19 की जरूरत। अच्छा स्ट्रोक, एक वाइड गेंद और यहां पर मोमेंटम बदल दिया। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। मुकाबला मुश्किल लग रहा था, मुकाबला पास आकर खड़ा हो गया। अंतिम 12 गेंदे 13 की जरूरत। इस मुकाबले का 12 गेंदे 13 रन। अभी भी मुकाबला समाप्त नहीं हुआ दोस्तों। क्रिकेट में हम हमेशा कहते हैं नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। 12 गेंदे 13 की जरूरत है। क्या मुकाबला यहां से भी खींचा जा सकता है? क्या मुकाबले में यहां से भी जान डाली जा सकती है? क्या नतीजा बदल पाएंगे? क्या मुकाबला मुश्किल बनाएगी पाटनोली क्रिकेट टीम उल्वे टीम के लिए, या फिर उल्वे क्रिकेट टीम मुकाबला लेकर उठ जाएगी? अंतिम 12 गेंदे और जीतने के लिए 13 की आवश्यकता। राइट आर्म ओवर द विकेट से तन्मय पाटिल एक बार फिर से है तैयार। 12 में चाहिए 13। पहली गेंद खिलाड़ी जरूर वहां पर तैनात है, 1 रन तो जरूर मिल जाएगा। फील्डिंग में करी हुई गलतियां आपके टीम को मुसीबत का सामना जरूर करना पड़ता है। कैचेस विन द मैचेस, फील्डिंग के बलबूते के ऊपर न जाने कितनी टीमें जीती है। ग्रामीण टेनिस क्रिकेट में तो आमतौर पर हमेशा हम देखते हैं
अब 11 गेंदों में 12 की जरूरत है। हर गेंद के ऊपर सिंगल पाटनोली क्रिकेट टीम भी खुश रहेगी कि अंतिम क्षणों तक मुकाबला लेकर चला जाए। वहां पर गलती की संभावना है, गलतियां करने की गुंजाइश बढ़ जाती है बल्लेबाजों से, लेकिन सोच अच्छी रखेंगे, पॉजिटिव थिंकिंग, ठंडा दिमाग क्रिकेट में बेहद काम आता है। 11 गेंदे 12 रन। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, मैं तो कहूंगा थोड़ी सी खराब सोच है यहाँ पर बल्लेबाज यश मडवी की। सिंगल डबल से काम बन सकते हैं, बड़े स्ट्रोक की तलाश में यहाँ पर डॉट गेंदे खेल रहे हैं और नतीजा हमारे सामने 10 गेंदे और जीतने के लिए 12 की जरूरत है। यहाँ पर कुछ विकेटें पाटनोली क्रिकेट टीम फिर से लौट जाएगी। हमें कोई फर्क नहीं पड़ता कौन सी टीम खेल रही है, जीत रही है, हार रही है, हम तो सिर्फ एंटरटेनमेंट चाहते हैं। 10 गेंदे 12 की आवश्यकता। गेंदबाज तैयार। गति में मिश्रण था लेकिन बाहर की तरफ गेंद निकलती चली गई। अंपायर का इशारा आया कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में हुई बढ़ोतरी, समीकरण थोड़ा सा पास आता है। 10 गेंदे जीतने के लिए 11 की जरूरत है। सभी खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक खड़े हैं। हम देख सकते हैं डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, लॉन्ग ऑन और एक लॉन्ग ऑफ है। आड़ा बल्ला घुमाया था, 1 रन तो जरूर मिलेगा। जैसे मैंने इसीलिए जिक्र किया था कि सभी खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक खड़े हैं। यदि आपको 10 गेंदों में 11 रन बचाने तो आपको सिंगल डबल रोकने हैं मैदान में, खिलाड़ियों को बाउंड्रीज लगाने दे, वहां पर आपको विकेटों का मौका बनेगा। ये थोड़ी सी गेम अवेयरनेस होती है जो कभी कभी जब आप मैदान के अंदर होते हो आपके अंदर आती नहीं, वो दबाव होता है और यही सोच मैदान के अंदर हम देख सकते हैं। 9 गेंदे 9 की आवश्यकता अभी भी है। क्या मुकाबला बन पाएगा? तन्मय पाटिल, प्रतीश पाटिल की बात करेंगे। आसान सा क्रिकेट है, 10 गेंदे 13 बनाए, 5 में 8 यश ने बनाए। वो जानते हैं एक खराब गेंद का इंतजार करना है, सिर्फ एक खराब गेंद आएगी, बड़ा स्ट्रोक आएगा, मुकाबला बन जाएगा। 9 गेंदे 9 रन। क्या मुकाबले में मजा बाकी रहेगा? क्या मुकाबले में जान बाकी रहेगी? क्या अंतिम क्षणों में मुकाबला चला जाएगा? राइट आर्म ओवर द विकेट से तन्मय एक बार फिर से है तैयार। स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज यश मडवी। तीर की तरह गेंद सीधी निकली, डॉट गेंद की हुई समाप्ति। 8 गेंदे जीतने के लिए 9 रनों की अभी भी जरूरत है। एनसीसी उल्वे और उनके खिलाफ खेल रही है आराध्या स्पोर्ट्स पाटनोली। आने वाली गेंदें बचेगी 8 और जीतने के लिए 9 रनों की अभी भी जरूरत है। स्ट्राइकर इनके ऊपर यश, 6 गेंदे 8 रन, 1 छक्का यश के बल्ले से जरूर निकला है। थोड़ा सा प्रेशर है, दबाव साफ नजर आता हुआ। यहां पर डॉट गेंद, मुकाबले में मजा बढ़ जाएगा, दिल की धड़कनें तेज हो जाएगी और इसी तरीके का मुकाबला हम देखना चाहते हैं। क्या मुकाबले में जान फिर से आएगी? कहानी में कोई ट्विस्ट अभी भी बाकी है? क्या अंतिम क्षणों में क्लाइमैक्स बदलेगा इस मुकाबले का? अंतिम 8 गेंदे और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी पीछे तैनात। एक और क्या छूटा, क्या छूटा, दिल टूटा। खिलाड़ी वहां पर जरूर तैनात थे, वरुण वहां पर मौजूद थे। वरुण से और गेंद का 36 का आंकड़ा है। गेंद हाथ में नहीं आ रही है वरुण की। कैच बनता था, मुकाबला भी बन सकता था। कैच छिटका और शायद ये मुकाबला भी हाथ से थोड़ा सा दूर जाता है। फिर भी 7 यहां पर गेंदें बचेगी, 7 और जीतने के लिए 7 गेंदे और 7 की जरूरत है। एनसीसी उल्वे और आराध्या स्पोर्ट्स पाटनोली। गेंदबाज है तैयार। अच्छी गेंद थी, सामने गेंद को छकाने की कोशिश थी। डॉट गेंद की समाप्ति। अब गेंदें बचेगी 6 और जीतने के लिए 7 की जरूरत। तो बिल्कुल टीम मीटिंग की अनुमति नहीं है। गुजारिश होगी पाटनोली क्रिकेट टीम से, हम जानते हैं मुकाबला आपके लिए बहुत बड़ा है, लेकिन समय की भी मांग है दोस्तों। दिए गए समय में मुकाबला खत्म करना यह आपकी भी जिम्मेदारी बनती है। तो आपसे प्यार से हम गुजारिश कर दें, एक साथ आना नहीं है। 6 गेंदे जीतने के लिए 7 की जरूरत है। टीम मीटिंग के लिए बिल्कुल भी अनुमति नहीं है, क्योंकि ग्रामीण टेनिस क्रिकेट में हमारे गेंदबाज फिक्स होते हैं। ये गेंदबाज यही गेंदबाजी करेगा और वही कोशिश होगी मैदान में कि जल्द से जल्द आप अपनी फील्ड फैलाएं और मुकाबला शुरू करें। 6 गेंदे जीतने के लिए 7 की आवश्यकता। विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी है मंजिल तक जाने के लिए। विकल्प कौन सा है, संकल्प कौन करेगा? अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 7 की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला। सफलता की सीढ़ी पर पहला कदम हमेशा मेहनत का होता है, और मेहनत कौन करेगा मैदान में? क्योंकि दुनियादारी छोड़कर अपने लक्ष्य के पीछे भागो, लोगों का सिर्फ वक्त आता है, तुम्हारा तो दौर आएगा। 6 गेंदे जीतने के लिए 7 की आवश्यकता।
जबरदस्त मुकाबला, जबरदस्त लड़ाई मैदान के अंदर। कौन मुकाबला जीतेगा? क्योंकि लक्ष्य को पाने के लिए यदि हम तन मन धन लगा देते हैं तो सच कहता हूं दोस्तों, कुंडली के सितारे भी अपनी जगह बदल देते हैं। 6 गेंदे जीतने के लिए 7 की आवश्यकता। पाटनोली या फिर उल्वे, कहते हैं किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने ये दुनिया बदली है। 6 गेंदे 7 रन। पहला स्ट्रोक अच्छा है, पीछे खिलाड़ी तैनात है, गेंद जाएगी सीमा रेखा पार। यस इट इज अ सिक्सर। फील्डरों ने साथ नहीं निभाया और यही कोशिश है मैदान में। अब 5 गेंदे और जीतने के लिए 1 रन की जरूरत है। गेंदबाज है तैयार, एक और मिसफील्ड है। 4 गेंदे, अभी भी 1 रन की जरूरत है। कंपलसरी चेस आपको करना है। ऐसा नहीं है कि इस तरीके के मुकाबले हमने देखे नहीं है। रायगढ़ प्रीमियर लीग ने हमने सबसे बड़ा मुकाबला देखा था जब बेलवली के अजय पाटिल ने मुकाबला जीताया था, जब 6 में 1 की जरूरत थी, वो रन बचाए दे। अब अंतिम 4 गेंदे और जीतने के लिए 1 रन की अभी भी जरूरत है। केतन पाटिल सामने, प्रतीश पाटिल, खिलाड़ी जरूर तैनात है। डायरेक्ट हिट से काम बनता था, लेकिन गेम इज ओवर फॉर आराध्या स्पोर्ट्स पाटनोली और मुकाबला जीता एनसीसी उल्वे क्रिकेट टीम। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। लाइनअप कर